नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक मांगीलाल राठोड. संत सेवालाल यांच्या 285वी जयंती आपण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण देशभर बंजारा समाज अतिशय उत्सवाने साजरी करताना तुम्हाला दिसत आहे. एवढ्या लेवलवर संपूर्ण 14 राज्यामध्ये हा वास्तव्य करणारा बंजारा समाज एकच लाल सेवालाल या भूमिकेतून त्यांचा गजर करताना दिसत आहे. या व्यक्तींमध्ये एवढी उत्तुंग ताकद, या व्यक्तींमध्ये एवढी उत्तुंग भरारी घेण्याची क्षमता आपण प्रामुख्याने जाणून घेऊया. संत सेवालाल महाराज हे खऱ्या अर्थाने विज्ञानवादी दृष्टिकोनाचे होते. संत सेवालाल महाराज हे आर्थिक दृष्टिकोनातून प्रबळ होते. संत सेवालाल महाराजांनी सामाजिक अंधश्रद्धा आणि समाजावर होणारा अन्याय त्याला मुठमाती देऊन प्रगल्भ समाजांची स्वप्न संत सेवालाल महाराजांनी बघितली आणि ती स्वप्न आज 21व्या शतकामध्ये बंजारा समाजांच्या राजकीय भूमिकेतून, बंजारा समाजाच्या आर्थिक भूमिकेतून, बंजारा समाजाच्या सामाजिक भूमिकेतून आपण स्पष्टपणे जाणून घेतोय. संत सेवालाल महाराज हे 52 तांड्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे नायकीचा मान होता आणि संत सेवालाल महाराज अखंड ब्रह्मचारी होते. संत सेवालाल महाराज माता जगदंबाचे भक्त होते. आपण माता जगदंबाचे भक्त असलो तरी विज्ञानवादी दृष्टिकोनाचे आहोत असं त्यांनी स्पष्ट मानलं होतं. जाणजो छाणजो पचच माणजो, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचं संघटन कौशल्य वाढवा, आपण आपल्या भविष्याचे निर्माते आहोत यांचा दृष्टिकोन संत सेवालाल महाराजांनी 18व्या शतकात पुन्हा रुजविला. समता, स्वतंत्रता आणि बंधुता याचा त्रिवेणी संगम संत सेवालाल महाराजांच्या आत्मचरित्रामधून आपल्याला पाहावयास मिळतो. संत सेवालाल महाराजांची दूरदृष्टी, मित्रांनो, संत सेवालाल महाराजांनी सांगितलेली भविष्यवाणी आपण समजून घेऊया. संत सेवालाल म्हणतात, रपिया कटोरो पाणी वग जाय. मित्रांनो, रपिया कटोरो पाणी वग जाय याचा मराठीत अनुवाद करताना मी तुम्हाला सांगतोय की आपण बिस्लरीचे पाणी पितोय म्हणजे रपिया कटोरो पाणी वग जाय म्हणजे आपण बिस्लरी विकत घेतोय म्हणजे त्याला 1 रुपयाचं मूल्य आलं. आणि दुसरा सिद्धांत सांगितला की बळदेव सिंग लाखेन मूल्य म्हणजे बैल जोड 1 लाखाला विकल्या जाईल. दिल्ली खबर गल्ली माव जाय म्हणजे दिल्लीची खबर गल्लीत येईल म्हणजे दूरदर्शनच्या माध्यमातून, दूरध्वनीच्या माध्यमातून दिल्लीची खबर आपल्याला गल्लीमध्ये कळेल. आणि विशेष म्हणजे त्यांनी रपिया 4 चणा 1 रुपयान वग जाय म्हणजे मराठीत समजून सांगतोय, 4 शेंगदाणे किंवा फुटाणे 1 रुपयाला विकले जातील. आपल्याला शेंगदाणा फुटाणा जर घ्यायला गेलो तर 5 रुपयाचे मित्रांनो 5 शेंगदाणे मिळतात. या प्रगल्भ दृष्टिकोनातून संत सेवालाल महाराजांनी त्यांची भूमिका सांगितली होती. आणि विविध असे रोग येतील, घराघरात मोठे मोठे डॉक्टर आणि वैद्य आणि मांत्रिक तयार होतील, ही भविष्यवाणी त्यांची खरी ठरताना दिसत आहे. आणि दर 12 कोसांवर दिवे लागतील म्हणजे असं काही भूकंप येईल किंवा असं काही विपत्ती येईल, अशी काही नैसर्गिक विपत्ती येईल की दर 36 कोसांवर माणसं असतील. ती भविष्यवाणी अजूनही अपूर्ण आहे मित्रांनो. भविष्यामध्ये तसे संकट जर या पृथ्वी तलावर आले तर संत सेवालाल महाराजांचे विचार, सांगितलेली सगळी भविष्यवाणी आज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये राजकीय विश्लेषकाच्या माध्यमातून मी आपल्या समोर माझी भूमिका मांडताना दिसत आहे की संत सेवालाल महाराज यांना दूरदृष्टी होती. निजामाने बंजारा व्यापाऱ्यांवर जो कर लादला होता त्या कराला प्रचंड विरोध, निजामाला विरोध करणारा हा तांडा, त्यावेळी त्यांनी स्वतंत्रता मागितली होती तर निजाम सरकार देत नव्हते. तर तेव्हा संत सेवालालांनी आपली प्रमुख भूमिका मांडली होती. तांडा करेसो कायदा, हम करेसो रूल. शेवटी निजामाला शरणागती पत्करावी लागली आणि तांड्याला स्वायत्ततेचा दर्जा आणि कर मुक्त तांडा असेल असं सिद्धांत संत सेवालाल महाराजांनी
निजाम सरकारला सुद्धा नमवलेला आहे. दर कोस दरमुक्काम करून संपूर्ण आशिया खंडाचा व्यापार करणारा टांडा अजूनही अनपेक्षित आणि आपल्या अधिकारांपासून, आपल्या सामाजिक अधिकारांपासून, आपल्या राजकीय अधिकारापासून, आपल्या आर्थिक अधिकारापासून वंचित आहे. मित्रांनो, तो राजकीय अधिकार, तो सामाजिक अधिकार, तो आर्थिक अधिकार या समाजाला मिळणं अपेक्षित असताना सुद्धा आज या समाजाला दुर्लक्षित करून या देशातल्या एकूण राजकीय सत्तेमध्ये, या देशातल्या एकूण आर्थिक सत्तेमध्ये, या देशातल्या एकूण सामाजिक सत्तेमध्ये आपण या समाजांचा विचार भविष्यामध्ये जर निर्माण करण्याची ताकद जर असेल तर ती फक्त बंजारा समाजामध्ये आहे. मित्रांनो, हा समाज ब्रिटिश काळखंडामध्ये गुन्हेगार जमाती कायद्याच्या अंतर्गत फसला गेला. 1871 मध्ये इंग्रजांनी गुन्हेगारी जमाती कायदा या जातीवर लादला आणि तेव्हापासून आजपर्यंत या जातींवर अन्याय होत आलेला आहे. या समाजाने इंग्रजांना 1857च्या युद्धामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध एक रणशिंग फुंकलं आणि इंग्रजांना सळोकी पळोकळून लावण्याची ताकद बंजारा समाजामध्ये होती. हा दृष्टिकोन इंग्रजांना समजल्यामुळे इंग्रजांनी 1871च्या गुन्हेगारी जमाती कायद्यामध्ये बंजारा समाजाचा समावेश केला. तेव्हापासून हा समाज रानोमाळ आपलं अस्तित्व शोधत आजपर्यंत संघर्षाची भूमिका अजूनही स्पष्ट मांडताना दिसतोय. या महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाविषयी बोलायचं झालं की महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांपैकी जवळपास मित्रांनो 43 ते 44 मतदारसंघांवर बंजारा समाजांचं निर्णायक मतदान आहे. हा बंजारा समाज जर फिरला तर त्या राजकीय वर्तुळामध्ये एक मोठं भूकंप येऊ शकतं. 43 मतदारसंघांपैकी 23 मतदारसंघ असे आहेत. त्या 23 मतदारसंघांमध्ये बंजारा समाजाने बंजारा समाजाच्याच उमेदवाराला जर मत दिलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 23 आमदार निश्चितच बसू शकतात. येणाऱ्या 2024च्या सत्ता समीकरणामध्ये बंजारा तरुणांना मला आवाहन करायचंय की महाराष्ट्राच्या सत्तेला एक नवा आशय आणि नवी कलाटणी द्यायची असेल तर या 43 मतदारसंघांमध्ये आपलं निर्णायक भूमिका बंजारा तरुणांनी, बंजारा राजकीय विश्लेषकांनी स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्याच राजकारणाविषयी नाही तर देशाच्या 14 राज्यामध्ये हा समाज सध्या वास्तव्य करतोय. जवळपास 20 कोटी लोकसंख्या असलेला समुदाय विभिन्न राज्यांमध्ये आपलं निर्णायक मतदान ज्या राजकीय पार्टीला देईल किंवा केंद्रीय पार्टीला देईल तो पक्ष प्रामुख्याने सत्तेत राहू शकतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी बोलायचं झालं 43 मतदारसंघांपैकी या समाजाने पाठ फिरवली आणि एखाद्या पक्षाला जर पाठबळ दिलं तर निश्चितच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची भूमिका, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हा समाज ठरवू शकतो. हे मी सांगत नाहीये, अनेक प्रकारच्या राजकीय विश्लेषकाला हे माहीत आहे. परंतु मित्रांनो, बंजारा समाजातल्या लोकांना राजकीय निरक्षरता म्हणजे राजकीय ते निरक्षर आहेत. त्यांना हे इथलं राजकारण कळत नाही. ती राजकारणाची भूमिका प्रत्येक तरुणाने आता स्पष्ट मांडणं गरजेचं आहे. संत सेवालाल महाराजांची आपण आर्थिक भूमिका आज स्पष्टपणे आपण जाणून घेऊया. संत सेवालाल महाराजांनी निजाम सरकारांच्या विरोधात केलेला सामाजिक आणि राजकीय आणि न्यायिक लढा तो 19व्या शतकामध्ये पूर्ण होताना दिसतोय. मित्रांनो, 1913 मध्ये निजाम काळखंडामध्ये निजाम सरकारने 1913 मध्ये तांड्या
टांड्याच्या व्यापाऱ्यांवर लादलेला जो कर होता आणि टांड्याच्या व्यापाऱ्यांना जो टॅक्स द्यावा लागत होता तो टॅक्स करमुक्त केला आणि बंजारा समाजावर लादलेली जी गुलामगिरी होती ती गुलामगिरी सुद्धा निजाम सरकारने नष्ट केली. ती नष्ट करण्याची भूमिका संत सेवालाल महाराजांच्या एकूण विचारधारेमध्ये होती. टांडा करेसो कायदा, टांडा करेसो रूल या भूमिकेवर संत सेवालाल महाराज आक्रमक होते आणि शेवटी निजाम कालखंडामध्ये निजाम सरकारला त्यांच्या विचारांसमोर शरणागती पत्करावी लागली. 1750 मध्ये निजाम सरकारने अनेक प्रकारचे टॅक्स या बंजारा समाजाच्या व्यापाऱ्यांवर लादले होते. 1800 मध्ये पुन्हा नव्याने त्याच्यावर नवीन टॅक्स लादण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या टॅक्सला संत सेवालाल महाराजांचा प्रखर विरोध होता. संत सेवालाल महाराज फक्त निजामाच्याच विरोधात लढले नाही तर उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे व्यापार करत असताना भामिया नावाचा जो अतिशय दहशतवादी माणूस होता त्यांचं शिरच्छेद करण्याचा काम संत सेवालालांच्या तलवारीने केलेलं आहे. मित्रांनो, संत सेवालाल फक्त संतच नाही तर ते क्रांतिकारी राष्ट्रपुरुष होते. या क्रांतिकारी राष्ट्रपुरुषांचा वारसा नंतर 1857च्या युद्धामध्ये बंजारा समाज आलेल्या ब्रिटिशांना प्रचंड विरोध करत होता. तो देशातला सगळ्यात मोठा प्रबळ व्यापारी असताना सुद्धा इंग्रजांनी तख्त तराजू आणि तलवारीच्या जोरावर बंजारा समाजांचा व्यापारी दृष्टिकोन नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठा व्यापारी म्हणून लखीशाह बंजारा. मित्रांनो, या लखीशाह बंजाराची भूमिका आपण लक्षात घेतली तर लोहगड किल्ला जो 700 एकरामध्ये जवळपास लोहगड किल्ला जी पंजाबमध्ये म्हणजे हरियाणाच्या आणि पंजाबच्या बॉर्डरवर असणारा जगातला सगळ्यात मोठा किल्ला तो लखीशाह बंजारांनी बांधला. नंतर ती गुरु गोविंद सिंग यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचे 3ही मुलं हे शहीद झाले. हा लखीशाह बंजाराचा वारसा असलेला संत सेवालाल हा सुद्धा कधी डगमगला नाही. संत सेवालालची भूमिका ही मित्रांनो स्पष्ट होती आणि आपल्या विचारांवर ठाम असलेला हा क्रांतिकारी पुरुष आपल्याला समजून घेताना मित्रांनो आपल्या विचाराची दमछाक होते. संत सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजाच्या नवतरुणांना रोजगाराभिमुख आणि व्यवसायाभिमुख त्यांचं स्किल डेव्हलप करण्यासाठी संत सेवालाल महाराजांनी त्या काळात प्रशिक्षण केंद्र निर्माण केली. याची सांकेतिक पुरावे आपल्याला आजही आढळून येतात. संत सेवालाल महाराजांनी व्यापारी पेठ आणि बंजारा व्यापारी संघाची निर्मिती केली. मित्रांनो, हा प्रगल्भ वारसा नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्र राज्याच नव्हे प्रत्येक स्टेटने याचं इम्प्लिमेंटेशन करताना तुम्हाला दिसून येत आहे. संत सेवालाल महाराजांनी कृषी आणि पशुपालनावर अतिशय प्रेम करणारा व्यक्ती. त्यांनी कृषी अवजार, रासायनिक खतं, बी बियाणं कसे वापरायची आणि पशूंवर प्रेम करून त्याचं संगोपन कसं करायचं हे बंजारा तरुणांना आवर्जून सांगितलेलं आहे त्यांच्या विचाराच्या माध्यमातून. संत सेवालाल महाराजांची वाणी ही मित्रांनो अजरामर राहिली. संत सेवालालची भूमिका ही जगविख्यात राहिली. संत सेवालाल महाराज हे आद्य क्रांतिकारक होते. संत सेवालाल महाराज हे जरी काही इतिहासकार संत सेवालाल महाराज हे निरक्षर होते असं बिंबवत असले तरी थोड्याफार प्रमाणात त्यांचं शिक्षण झाल्याशिवाय एवढं क्रांतिकारी बीज आणि एवढे क्रांतिकारी विचार कुठलाही राष्ट्रसंत मांडू शकत नाही. त्याला बालपणापासूनच तसं शिक्षण मिळालं असेल आणि संत सेवालाल महाराजांच्याच प्रेरणेने नंतर 1857च्या महायुद्धामध्ये हा बंजारा समाज ब्रिटिशांच्या विरोधात रणसिंग फुंकताना दिसतोय आणि ब्रिटिशांना सळोकी पळो करून ठेवण्याची ताकद बंजारा व्यापाऱ्यांमध्ये आणि बंजारा समाजांच्या तरुणांमध्ये होती. 1857चे युद्ध लढत असताना 1857 पासून तर 1871 या
जवळपास 20 वर्षामध्ये या समाजांची व्यापारातली मक्तेदारी संपुष्टात आणण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. मित्रांनो, बंजारा व्यापारी म्हणून जगप्रसिद्ध असलेला बंजारा व्यापारी हा जेव्हा व्यापार करायचा, आपलं जीडीपी मध्ये, जगातल्या जीडीपी मध्ये 27% जीडीपी असलेला हा दृष्टिकोन बंजारा व्यापारी आणि बोरा मुस्लिमाच्या माध्यमातून हा जगभराचा व्यापार ब्रिटिशांनी कायमचा तोडला. आणि ब्रिटिश या देशातून 1947 ला जेव्हा निघून गेले, तेव्हा भारताची जीडीपी जगाच्या तुलनेत फक्त 3% राहिलेली होती. मित्रांनो, ब्रिटिशांनी या समाजावर अन्याय करत असताना 1871 मध्ये गुन्हेगारी जमाती कायदा तर लादला, परंतु त्यांनी अशा काही पुस्तकाची, अशा काही इतिहास लेखनाची मांडणी केली की बंजारा समाजांवर 1739 मध्ये ठग नावाचे एक पुस्तक प्रकाशित झालं. बंजारा समाज हे ठग आहेत, म्हणजे चोर, दरोडेखोर आणि लुटारू आहेत. ही भूमिका नंतर 1947 पर्यंत मित्रांनो कायम राहिली. आणि कायम असल्यामुळे बंजारा समाजावरून इतर समाजांकडून सतत अन्याय होत गेला आणि हा अन्याय अजूनही होताना दिसत आहे. त्या अन्यायाला प्रतिरोध करताना आपण बंजारा समाजांच्या क्षेत्रीय दृष्टिकोनाचा, बंजारा समाज हा व्यापारी होता, या देशामधला सगळ्यात मोठा व्यापारी हा बंजारा समाज होता. तो क्षत्रिय होता, त्यांचं कुळ क्षत्रिय आहे, परंतु तो उत्तर भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये, स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतामध्ये तो अस्पृश्य गणला गेला. तो अस्पृश्यतेचा कलंक आपण मिटवून त्यांच्या माती मारलेला गुन्हेगारी जमातीचा कायदा अजूनही कुठेतरी ते अन्यायाला बळी पडत आहे. तो अन्याय सहन करून घेण्याची त्यांची ताकद आता संपलेली आहे. यानंतर संत सेवालाल महाराजांच्या क्रांतिकारी विचाराने या समाजाची बांधणी नवतरुण निश्चितच करतील, यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद.